हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो चॅप्टर नंबर 5 आहे तर त्यानंतर मी तुम्हाला MCQ वर याच्यावर मी काल जे थेरी लेक्चर आपण घेतलं तर थेरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हे जे INC आहे त्यानंतर MEC आहे याची जी स्थापना झाली तर ते डेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. ओके, तर ते फाइंड आउट करून तुम्ही या MCQ समोर लिहून काढा तुमच्या नोट्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC मेनली डील्स विथ डॅश डॅश. आपलं जे MNC आहे तर MNCचं फंक्शन काय तर हे या MCQ मध्ये विचारलेलं आहे. ग्लोबल हेल्थ, त्यानंतर नर्सिंग रिसर्च, त्यानंतर रजिस्ट्रेशन अँड लायसन्सिंग इन द महाराष्ट्र आणि चाइल्ड वेलफेअर. तर याचा आन्सर काय असणार आहे रजिस्ट्रेशन अँड लायसन. ओके, आपलं जे महाराष्ट्र हे जे आहे तर हे कशासाठी मेनली काम करतं एल्डरली हेल्थ, त्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ, त्यानंतर मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ आणि मेंटल हेल्थ. तर युनिसेफ जे आहे तर ते कोणासाठी काम करतं मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थसाठी आपलं युनिसेफ आहे तर ते काम करत असतं. त्यानंतर 8 नंबर MCQ आहे ANA स्टँड फॉर डॅश डॅश ANA म्हणजे याचा लॉंग फॉर्म तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय. एशियन नर्सेस करतो तर ते आपण सेलिब्रेट करतो मित्रांनो 12 मे. आता 12 मे जे आहे तर 12 मेला का आपण सेलिब्रेट करतो कारण की 12 मेला आपले जे फ्लोरेन्स नायटिंगेल आहे ज्यांनी नर्सिंग प्रोफेशन सुरू केलं तर त्यांचा बर्थडे डेट आहे 12 मे. म्हणून आपण त्या दिवशी काय करतो की इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर 11 नंबर MCQ आहे वर्ल्ड हेल्थ डे ऑब्झर्व ऑन डॅश डॅश. आपलं जे जागतिक आरोग्य दिन आहे तर जागतिक आरोग्य दिन आपला कधी साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य दिन जो आहे तर तो आपला 10 ऑक्टोबरला मित्रांनो आपला जो जागतिक आरोग्य दिन आहे तर तो 7 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो. ओके, ही डेट तुम्ही आपण काय सेलिब्रेट करतो आपला जे नर्सेस डे आहे तर तो 12 मेला आपण सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे 17 नंबर MCQ वर्ल्ड हर्ट डे. ओके, आपलं जे हृदय दिवस आहे तर तो हृदय दिवस मित्रांनो कधी साजरा केला जातो तर त्याचा आन्सर काय असणार आहे 15 ऑक्टोबर, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर आणि 7 एप्रिल. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो आपलं जे 29 सप्टेंबर आहे तर 29 सप्टेंबरला आपण आपलं जे हर्ट डे आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड हँडवॉशिंग डे इज ऑन डॅश डॅश. आपलं जे जागतिक आपण जे हँडवॉश करतो तर हँडवॉशचा जो डे आहे तर तो कोणता आपण कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये बघा कोणते कोणते आन्सर्स आहेत 10 ऑक्टोबर, त्यानंतर 15 ऑक्टोबर, त्यानंतर 14 नोव्हेंबर आणि 8 मार्च. तर याचा आन्सर काय मित्रांनो 15 ऑक्टोबर जे आहे तर 15 ऑक्टोबरला आपण जे हँडवॉश डे आहे तर तो सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर 29 त्याची डेट आहे. या दिवशी आपलं जे WHO आहे जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, तर याची स्थापना 7 एप्रिल 1948ला झाली. तर हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत या चॅप्टरवर, चॅप्टर नंबर 5. तर ज्या विद्यार्थ्यांनी थेरी अजूनपर्यंत केली नसेल सर्वात पहिले त्यांनी थेरी करा. नंतर हे जे 23 ते 22 MCQ आहेत आजचे तर हे 22 MCQचे मित्रांनो प्रॅक्टिस करा. सर्व इम्पॉर्टंट MCQ आहेत आणि ह्याच MCQ पैकी तुम्हाला जे फायनल एक्झामिनेशन असणार आहे तर त्याच्यामध्ये MCQ येतील. आणि तुमचे जर कोणी फ्रेंड असेल ज्यांनी अजूनपर्यंत आपले क्लासेस जॉईन केले नसेल तर त्यांच्यापर्यंत आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर आणि MCQज समजले असतील. तर अशाच नवीन MCQ साठी आणि लेक्चरसाठी तुम्ही काय करायचं आहे आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून घ्यायची आहे. तर एनरोलमेंटसाठी तुम्हाला फक्त 499 रुपये फीज आपण ठेवलेली आहे. तसं 1199 रुपये फीज आहे बट आपण 75% सध्या ऑफ देतोय विद्यार्थ्यांसाठी. लिमिटेड पिरियडसाठी हा जो ऑफ आहे तर तो असणार आहे. तर 499 मध्ये तुम्हाला आपली नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅचमध्ये एंट्री भेटणार आहे. तर या बॅचमध्ये तुमचे सर्व लेक्चर्स पण घेतले जातील आणि प्रत्येक लेक्चरवर तुम्हाला मित्रांनो MCQज पण बघायला भेटतील. इथून मागचे जे लेक्चर झालेत तर असं नाही की तुमचे ते लेक्चर्स मिस होतील. सर्व लेक्चर्स आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्व लेक्चर्स करू शकता आणि बॅचचा ॲक्सेस तुम्हाला मित्रांनो एक्झामिनेशनच्या दिवसापर्यंत दिला जाईल. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशनपर्यंत कधी पण एक लेक्चर 4-4, 5-5 वेळेस बघू शकता, प्रॉपरली स्टडी करू शकता. नर्सिंग ॲप्टिट्यूड हा असा सब्जेक्ट आहे जो 20 मार्काला विचारला जातो आणि खूप इझी सब्जेक्ट आहे जर याचा प्रॉपर अभ्यास केला तर. आणि तुमचे नर्सिंग CETचे जो स्कोर बूस्ट होणार आहे तर ह्या सब्जेक्टमुळे मित्रांनो तुमचा स्कोर आहे तर तो बूस्ट होणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. एकदम नर्सिंग ॲप्टिट्यूडचं कन्साइज करून जे मटेरियल आहे तर ते तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. आणि आय थिंक तुम्ही जर आपले लेक्चर जॉईन केले तर तुमचा नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्कोर हा 18, 19, 20 याच पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो. तर तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज आहे तर ते बूस्ट होण्यामध्ये नर्सिंग ॲप्टिट्यूड तुम्हाला हेल्प करेल. याचा सिलेबस आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, त्यांना प्रॉपरली भेटत नाही आहे. म्हणून आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते सर्व क्वेश्चन ॲनालाइज करून सिलेबस डिझाईन करून आपण सर्व मित्रांनो क्लासेस ॲज वेल ॲज त्याच्यावरती MCQ प्रॅक्टिस सर्व घेत आहे. आणि आपल्या ह्या बॅचमध्ये सर्व तुम्हाला सुविधा भेटतील ज्यामध्ये तुम्हाला MCQ प्रॅक्टिस होईल. डेली तुम्हाला लेक्चर्स बघायला भेटतील. एक लेक्चर तुम्ही 4-4 वेळेस सुद्धा बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर लवकर तुम्हाला जर बॅचमध्ये ॲक्सेस लागत असेल तर आपला WhatsApp ग्रुप मित्रांनो जॉईन करा आणि तिथून मला DM करा. त्यासोबत आपली जी लिंक आहे लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर भेटूया आपल्या अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नर्सिंग CET. थँक्यू फ्रेंड्स.